नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॅम क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट कसं काढायचं। त्यासाठी एक उदाहरण फळ्यावर लिहिलेलं आहे अगोदरच। प्रेमने एका बँकेकडून 5,000 रुपये 4 रुपये दराने 6 महिन्यांसाठी घेतले, तर त्याला मुदतीनंतर एकूण किती रुपये परत करावे लागतील। तर सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100। तेच इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल मल्टिप्लाय रेट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर अँड नंबर ऑफ मंथ डिवाइडेड बाय 100। या सूत्रामध्ये दिलेल्या किमती टाकायच्या आणि आपलं सरळ व्याज या ठिकाणी निघेल। आणि सरळ व्याज निघाल्यानंतर आपण घेतलेली मुद्दल त्याच्यामध्ये ऍड करायची आणि एकूण बँकेला किती रुपये परत करावे लागतील हे उत्तर आपलं निघणार आहे। तर सुरुवातीला या सूत्रामध्ये आपण किमती टाकू। मुद्दल मुद्दल म्हणजे प्रेमने बँकेकडून घेतले 5,000 रुपये गुणिला दर दर आहे 4 रुपये दराने 100 रुपयाला 4 किती महिन्यांसाठी तर 6 महिन्यांसाठी भागिला 100। हे उदाहरण सोडवताना हा 0 गेला हा 0 गेला हा 0 गेला हा 0 गेला, आपले शिल्लक राहिले 50 गुणिला 4 गुणिला 6 भागिला 1। तर यांचा गुणाकार जर केला तर 50 गुणिला 4 भागिला 1, 50 गुणिला 4 5 चोक 20, 200 गुणिला हा उरला 6 बेसक 12, 2 शून्य जसेच्या तसे। आपल्याला व्याज मिळालं 1200 रुपये, व्याज मिळालं 1200 रुपये। याला आपण असं पण लिहू शकतो व्याज बरोबर 1200 रुपये। आणि आपल्याला बँकेला एकूण किती रुपये परत करायचे आहेत तर 5,000 रुपये मुद्दल आणि व्याज झालं आपलं 1200 रुपये। 5,000 रुपये मुद्दल आणि व्याज तुमचं झालं 1200 रुपये। 1200 आणि 5,000 तुमचे झाले 6,200 6,200। तर प्रेमने बँकेकडून 5,000 रुपये 4 रुपये दराने 6 महिन्यांसाठी घेतले होते, तर त्याला एकूण बँकेला 6,200 रुपये परत करावे लागतील। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सॅम क्लासेस या युट्यूब चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब